नेक्स्ट आहे की इन्फ्लेशन रेट का वाढतो. मनी सप्लाय इन्क्रीजेस. When more money is available in the economy, people spend more, increasing demand and prices. म्हणजे जेव्हा मनीचा सप्लाय वाढतो, म्हणजे आपल्याला जर एका गोष्टीसाठी जर जास्त पैसे द्यावे लागत असतील, राईट, डेफिनेटली तिथे आता सध्या डिजिटल सिस्टीम आलेली आहे. आपण UPay, फोनपे किंवा नेट बँकिंग थ्रू आपण पैसा ट्रान्सफर करतो. पण ही मनी सप्लाय इन्क्रीजेस इन द सेन्स हे आपण ग्लोबली बोलतोय. जसं US चा डॉलर आहे, राईट, बँकॉकचं बात आहे. तर वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी करन्सी असते. तर सध्या डॉलर जी आहे, आता हे जे वॉर चालू आहे हे कशासाठी चालू आहे की डॉलर हे युनिव्हर्सल करन्सी बनावं, त्याच्यासाठी हा वॉर चालू आहे. त्याच्यासाठी इराण सोबत अमेरिकेचं युद्ध होते. बेसिकली की जी डॉलरची प्राइस आहे, म्हणजे $1 म्हणजे अराउंड 90+ रुपीज आपल्याला पे करावं लागतात. म्हणजे एका डॉलरची किंमत रुपयाच्या किती बरोबर आहे? 90 to 94 रुपीज. म्हणजे त्यांचा जर $1 आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला किती पैसे द्यावे लागतात? 94 रुपीज. राईट, समजली ही गोष्ट? राईट. तर मनी अवेलेबल इन द इकॉनॉमी म्हणजे आपल्या इकॉनॉमीमध्ये किती पैसा अवेलेबल आहे त्या गोष्टीवरून आपल्याला त्याचा जर सप्लाय जर वाढलेला असेल तर डेफिनेटली प्राइसेस इन्क्रीज होतात. राईट, आपल्याला अमेरिकेहून काही माल एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या म्हणजे आपल्या करन्सीमध्ये ती अमाऊंट आपल्याला पे करावी लागते. राईट, त्याच्यामुळे जो डॉलरचा जो म्हणजे डॉलरची जी किंमत आहे ते सगळ्या देशांमध्ये आहे आणि ते ॲज अ युनिव्हर्सल करन्सी म्हणून यूज केल्या जाते. राईट. सो एक एक्झाम्पल दिले की इंडिया वर्सेस अदर कंट्रीज. सो इंडियामध्ये जी इन्फ्लेशन रेट आहे, जो महागाईचा जो दर आहे तो कितीने असतो? 4% to 7%. तो अराउंड जो आहे आताच्या लास्ट 5-10 इयर पासून तो 6 to 7% मध्ये असतो. राईट, हा जो इन्फ्लेशन रेट जो आहे तो दरवर्षी कितीने वाढतो? 6 to 7% इंडियामध्ये. ठीक आहे. सो RBI काय करते की RBI ट्रायज टू कीप इन्फ्लेशन अंडर कंट्रोल. म्हणजे RBI इन्फ्लेशन रेट जो आहे तो कंट्रोल ठेवण्यासाठी प्रयत्न करतो की तो वाढू नये. कारण की आय थिंक 2010 का 12 मध्ये इन्फ्लेशन रेट सगळ्यात हाय जो होता तो 8 to 9% होता. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी वाढलेल्या होतात. सगळ्या गोष्टीमध्ये त्या इन्फ्लेशनचा सगळ्यांनाच फटका बसलेला होता. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की इन्फ्लेशन इंडियामध्ये जे आहे, महागाईचा दर जो आहे तो 6 to 7%ने वाढत असतो. तर आपण जे मागच्या मॉड्यूलमध्ये बँकिंगचं जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला बँकिंग किती रेट ऑफ इंटरेस्ट देते, तुम्ही जर ॲज अ FD ठेवली तर. जर फिक्स डिपॉझिट जर तुम्ही ठेवले तर बँकिंग तुम्हाला किती पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट देते? 6%. राईट. आता हे जे 6% आहे हे तुमच्या इन्फ्लेशन रेटला बीट करते का? नाही करत. राईट. सपोज आता तुम्हाला एक वस्तू जी आहे या वर्षात 10,000 रुपयाला भेटते. राईट, करंट जे इयर चालू आहे 2026, एक वस्तू तुम्ही 10,000ला विकत घेताय. राईट, पण तीच वस्तू जेव्हा तुम्ही नेक्स्ट इयरला विकत घ्यायला जाल तेव्हा त्याची प्राइस किती असेल? 10,700 रुपये. राईट, समजलं? कारण की बिकॉज ऑफ द इन्फ्लेशन रेट किती आहे? 6 to 7%. जर आपण 7% पकडून चाललो तर 10,000 7% किती होता? 700 रुपीज. राईट. राईट आहे. तो 700 रुपीज म्हणजे नेक्स्ट इयरला तुम्हाला किती अमाऊंट लागणार आहे ती वस्तू खरेदी करण्यासाठी? 10,700 रुपये. आणि जर तुमचं इन्कम जर 5% असेल किंवा 4% असेल किंवा 6% असेल तर तुम्ही ती वस्तू विकत घेऊ शकाल का? डेफिनेटली नाही. कारण की तुम्हाला जर तुम्ही 6% कमवत असाल ॲज अ इंटरेस्ट रेट, म्हणजे तुमचं नेक्स्ट इयरचं इन्कम किती झालं? 10,600 रुपये. पण ती वस्तू कितीला भेटते? 10,700 रुपये. तर डिफरन्स कितीचा आला? 100 रुपयाचा आला. तर ते 100 रुपये तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम होऊ देत नाही. कारण की तुमची जी इन्कम आहे ती इन्फ्लेशन रेटला बीटच करत नाही. म्हणजे त्याच्या पलीकडे तुमची अमाऊंट जात नाही. जेणेकरून जसं मी सकाळी डायलॉग मारला की अमीर लोक का अमीर होत आहेत आणि गरीब लोक का गरीब होत आहेत. तर हे मेन रिझन आहे त्याच्या पाठीमागे की आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो
राईट. जे आपण ट्रॅडिशनल वेने इन्व्हेस्टमेंट करतो ते आपल्या इन्फ्लेशन रेटला बीटच करत नाही, तर तुमच्याकडे पैसा कसा राहील? तुम्ही ॲज अ फायनान्शियल स्ट्रॉंग कसे हो? त्याच्या मागे हे बेसिकली रिझन आहे. राईट. सो युएसए मध्ये जर आपण पाहिलं की इन्फ्लेशन वॉज व्हेरी हाय ड्युरिंग 2022, अराउंड 8 to 9% होतं इन्फ्लेशन रेट युएस मध्ये. तर प्राइसेस ऑफ फूड, फ्युएल अँड हाऊसिंग इन्क्रीजेस सिग्निफिकंट. तर तेव्हा त्यांच्या त्यांच्या कंट्रीमध्ये प्राइसेस जे आहे गुड्स वगैरे फुल फूड, फ्युएल, हाऊसिंग इन्क्रीजेस सिग्निफिकंट, त्याच्यामध्ये ती वाढ झाली होती. राईट. सो नेक्स्ट आहे की इन्फ्लेशन रेटचा आपल्या लाईफवर इम्पॅक्ट काय पडतो. जसं मी आता एक्झाम्पल दिलं. राईट. जसं तुम्ही जर 7% इन्फ्लेशन वाढत असेल, तुमच्याकडे जर 10,000 रुपये आहेत, ते नेक्स्ट वर्षी किती लागणार आहे? 10,700. आणि तुम्ही जर 6% जर त्याच्यावर इंटरेस्ट घेत असाल किंवा त्याचा रिटर्न जर 6% असेल, तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा 100 रुपयाचा तिथे तुम्हाला डिफरन्स दिसून येईल. तर इन्फ्लेशन अफेक्टेड एव्हरी वन. सो एक्झाम्पल आहे की 2010 मध्ये पेट्रोलची प्राइस किती असेल? अराउंड पेट्रोल 50 रुपी लिटर्स. मूव्हीची तिकीट असेल 80 रुपयाने, आणि मिल्क तेव्हा भेटत असेल 20 रुपये लिटरनी. पण आत्ताच्या सिच्युएशनला पेट्रोलची प्राइस किती आहे? 100+, म्हणजे 112-113 रुपये भेटते. मूव्ही तिकीट किती झाली? 250-300. मेट्रो सिटी असेल तर 400-500 रुपये तुम्हाला मूव्ही तिकीट द्यावं लागते. मिल्क किती झाले? 60+ रुपये लिटर. राईट. म्हणजे डिफरन्स पहा, या 16 वर्षात किती डिफरन्स आलेला. अराउंड अराउंड 3 टाइम. राईट. जर पेट्रोलमध्ये पाहिलं तर 2 टाइम, आणि जर मिल्कमध्ये पाहिलं असेल 3 टाइम, आणि मूवीजमध्ये पाहिलं असेल तर 3 टाइम्स त्याचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो इन्फ्लेशनचा. राईट. द सेम प्रोडक्ट कॉस्ट मच बी मच मोर टुडे. म्हणजे आजच्या जर त्या टायमाची जर आपण कॉस्ट पाहिली आणि आत्ताची कॉस्ट पाहिली, तर भरपूर मोठा डिफरन्स आपल्याला दिसून येतो. राईट. सो इथे आहे की याच्यामध्ये अजून कुठे कुठे इम्पॅक्ट पडतो इन्फ्लेशनचा. एज्युकेशन कॉस्ट. कारण की मी माझी जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट केली होती, अराउंड 30,000-40,000 माझं माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. आणि माझं जे MCA आहे पुण्यामध्ये, ते अराउंड 50,000 रुपये माझं MCA कम्प्लीट झालं होतं. राईट. पण आताची जर एज्युकेशन सिस्टीम पाहिली, तर एज्युकेशन कॉस्ट जे पाहिलं, आता माझ्या मुलाचीच नर्सरीची फीस जी आहे ती 50,000 रुपये. म्हणजे जिथे माझं MCA कम्प्लीट झालं होतं, आज माझ्या मुलाला फक्त नर्सरीसाठी मला 50,000 रुपये पे करावे लागतात. दॅट इज कॉल्ड म्हणजे इन्फ्लेशन कुठे कुठे आपल्याला इफेक्ट करते. एज्युकेशन कॉस्ट आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी, मोबाईल फोन्स, लॅपटॉप बिकम मोर एक्सपेन्सिव्ह. तुम्ही पाहू शकता की जो पहिले मोबाईल फोन 5-10 हजार रुपयाला भेटायचा, आता तो, म्हणजे जर आयफोनची किंमत पाहिली तर आता लाखोच्या वरती आपल्याला आयफोनची किंमत भेटते. टीव्ही जर पाहिला असेल, टीव्ही सध्या आता टेक्नॉलॉजीमध्ये टीव्हीची प्राइस थोडी कमी झालेली आहे, म्हणजे 5,000 ते 10,000 पासून आपल्याला चांगल्या टीव्ही भेटतात. राईट. पण त्याचा इफेक्ट कुठे पडतो? मोबाईल फोन्स आहे, लॅपटॉप्स आहे, ते बिकम मोर एक्सपेन्सिव्ह. दरवर्षी त्याची प्राइस वाढतच असते. डेली एक्सपेन्सेस जसं आपण पाहतो, फूडमध्ये, ट्रान्सपोर्टमध्ये, एंटरटेनमेंट कॉस्ट. राईट. जसं आपण आता एक्झाम्पल घेतलं, मिल्कचं एक्झाम्पल घेतलं, ग्रॉसरीचं एक्झाम्पल घेतलं. राईट. त्याच्यानंतर तुम्ही सध्या माचीस जर पाहिली असेल, ती पहिले 10 पैशाला, 20 पैशाला, 50 पैशाला भेटत होती, आता तीच 1-2 रुपयाला भेटते, 2-3 रुपयाला भेटते. राईट. त्याच्या पण स्टिक जे आहेत त्या कमी येतात. पहिले फुल भरून यायची, आता त्याच्यामध्ये स्टिक कमी येतात. म्हणजे त्यांनी क्वांटिटी कमी केली, कारण की इन्फ्लेशन रेट वाढलेलं आहे. तर इन्फ्लेशन आपल्याला इथे इथे अफेक्ट करते. राईट. याचा फॅमिलीवरतीच काय इम्पॅक्ट पडतो? जर जर तुमचं इन्कम, जसं मी स्टार्टिंगला एक्झाम्पल घेतलं, जर तुमची जर इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तुमची जर सेव्हिंग असेल, जे तुम्ही कुठं काही इन्व्हेस्ट करताय, जर ते 7%च्या वरती नसेल, राईट, तर डेफिनेटली तुम्हाला त्याच इन्फ्लेशनचा म्हणजे इन्फ्लेशनचा जो परिणाम आहे, तो तुमच्या फॅमिलीवरती पण पडू शकतो. तो कोणत्या रूपात पडू शकतो? हाऊस होल्ड बजेट इन्क्रीसेस. म्हणजे आता मागच्या वर्षी तुमचा 3,000-4,000 मध्ये किराणा व्हायचा. राईट. मागच्या वर्षीपर्यंत. पण या वर्षी किती लागते तुम्हाला? 5,000 ते 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला ॲज अ किराणा, ग्रॉसरी म्हणून लागतंय. राईट. सेव्हिंग बिकम लेस इफेक्टिव्ह. म्हणजे तुम्ही जे सेव्हिंग करताय ते तुमच्यासाठी पुरेशी आहे का तेवढी? नाही. फ्युचर गोल बिकम कॉस्टियर. म्हणजे आता जेव्हा मी 3,000 रुपये सेव्हिंग करायचो, सपोज मी एका ठिकाणी सेव्हिंग केलेले आहे आणि तिथे मला 6%च भेटत आहे, पण ते फ्युचर गोल माझे अचीव होणार आहे का त्या गोष्टीमुळे?
डेफिनेटली नाही होणार, कारण की इन्फ्लेशन रेटला ते बीटच करत नाही, तर माझे गोल कसे कम्प्लीट होणार आहे. आता सपोज आता तुमचं वय 14 इयर्स आहे, राईट. सध्याच्या आत्ता स्थितीला तुम्हाला जर समोर जाऊन तुमचं लग्न वगैरे व्हायचं असेल, राईट, एक 10-12 वर्षानंतर, तर सध्याच्या स्थितीला तुमचं लग्न जे आहे, या स्थितीला जर तुम्हाला 5 ते 6 लाख रुपये लागत असतील, तर डेफिनेटली 12-13 वर्षानंतर ते 15 लाख लागू शकतात, बिकॉज ऑफ द इन्फ्लेशन रेट, राईट. आणि तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करताय, सपोज मी 3,000 रुपये इन्व्हेस्ट केले, 6 किंवा 7%, 3,000 तुम्ही एफ डी केले, तर ती एफ डी तुम्हाला 12 वर्षानंतर किती देणार आहे? तुम्हाला तेवढी कॉस्ट 15 लाख रुपये होऊ शकते का 12 वर्षात? डेफिनेटली नाही होणार. तिथे तुम्हाला कुठे ना कुठे तुम्हाला अमाऊंटमध्ये डिफरन्स दिसून येईल. तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपल्याला प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, जेणेकरून जे पण इन्फ्लेशन रेट आहे त्याच्या पलीकडे आपल्याला ती अमाऊंट यायला पाहिजे, जेणेकरून आपले लाईफ गोल्स आपले अचीव्ह होतील, जे फ्युचर लाईफ गोल्स आहेत, राईट. तिथपर्यंत समजला? ओके. Yes, sir. येस. सो नेक्स्ट आहे, हाऊ मेनी लॉसेस व्हॅल्यू ओव्हर टाइम. म्हणजे याचा अर्थ होतो की जसं मी एक्झाम्पल घेतलं की तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत, 10,000 रुपये आहेत, जसं 10,000चं मी एक्झाम्पल घेतलं, की पहिली ती वस्तू 10 रुपयामध्ये भेटत होती, पण आता तीच वस्तू आपल्याला 50 रुपयामध्ये भेटते, राईट. म्हणजे ओव्हर टाईम, म्हणजे जसं जसं टाईम होत जातो तसं तसं मनी जो आहे तो त्याची व्हॅल्यू कमी होत जाते, कमी होत जाते इन द सेन्स की त्या प्राइसमध्ये त्या गोष्टी आपल्याला भेटत नाही, राईट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं, सपोज यू कीप 1 लाख इन कॅश ॲट होम. तुमच्या घरामध्ये तुम्ही 1 लाख रुपये ठेवलेले आहेत, ते पण 10 वर्षासाठी, राईट. 10 वर्षासाठी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा बँकेमध्ये ती अमाऊंट ठेवताय, त्याच्यावर तुम्हाला काहीच इंटरेस्ट भेटत नाहीये, तर ती 10 वर्षानंतर किती राहील? जशीच्या तशी राहील, राईट. समजला? म्हणजे तुम्हाला त्याच्यावर काहीच इंटरेस्ट वगैरे भेटत नाही, तुम्ही फक्त तुमच्या घरात ती जपून ठेवलेली आहे, तर त्याची अमाऊंट किती राहील? 1 लाख रुपये, 1 लाख रुपयेच. आणि पर्चेसिंग पॉवर डिक्रीजेस, म्हणजे पर्चेसिंग पॉवर जी आहे त्या अमाऊंटची ती डिक्रीज होत जाते. त्याचं रिझन काय आहे? कारण की इन्फ्लेशन रेट. आता जी वस्तू मला 1 लाख रुपयामध्ये भेटत होती, ती 10 वर्षानंतर सेम वस्तू मला 1 लाख रुपयामध्ये भेटणार आहे का? नाही, राईट. सो दॅट्स वाय कॉल इज मनी, हाऊ मनी लॉसेस व्हॅल्यू ओव्हर टाइम, राईट. त्याच्यासाठी आपल्याला आपला जो पैसा आहे तो कामाला लावणे फार गरजेचं आहे. कामाला लावणे इन द सेन्स, जर तुमचा पैसा बँकेमध्ये पडलेला असेल तर तो आराम करतोय, तर आपल्याला त्याला आराम करण्यासाठी बँकेत ठेवायचं नाही, तर त्याला कामाला लावायचं. कामाला कसं लावायचं आहे ते आपण समोर शिकूच, की आपण आपल्या पैशाला कसं कामाला लावू शकतो, राईट. तर त्याच 1 लाखमध्ये आपण ज्या गोष्टी त्या टायमामध्ये आपण 10 वर्ष पहिले ज्या वस्तू आपण चांगल्या क्वांटिटीमध्ये खरेदी करू शकत असतो, पण तेच 10 वर्षानंतर त्याची किंमत जर तीच राहिली, म्हणजे 1 लाखची काही 1 लाखापेक्षा जर आपली अमाऊंट वाढलीच नाही, तर ते 1 लाखामध्ये आपण फक्त काही फ्युअर थिंग्स आपण बाय करू शकतो, राईट. ही गोष्ट समजली? ओके. सो आता रिअल लाईफ एक्झाम्पल जर द्यायचं झालं, इयर 2010 मध्ये तुम्ही 1 लाखामध्ये तुम्ही काय बाय करू शकत होते? अ गुड प्लॉट इन सम टाउन्स, म्हणजे एखाद्या टाउनमध्ये, एखाद्या खेडेगावामध्ये तुम्ही 1 लाखामध्ये 1,000 स्क्वेअर फीट प्लॉट विकत घेऊ शकत होते. अ स्मॉल कार, म्हणजे 1 लाखामध्ये तुम्हाला छोटी गाडी येत असेल. लार्ज क्वांटिटी ऑफ गोल्ड, म्हणजे 2010 मध्ये काय रेट होता? अराउंड 15-20 थाउजंड रेट होता 2010 मध्ये गोल्डचा. तर त्या टायमाला जर तुम्ही गोल्ड घेऊन ठेवलं असेल, तर आता त्याची प्राइस अराउंड 100x नी वाढलेली असते, राईट. पण आताच्या स्थितीमध्ये 2026 मध्ये जर 1 लाख रुपये असतील, बाय मच लेस, बिकॉज प्राइस हॅव इन्क्रीजेस. पण तेच 1 लाख जर तुम्ही तुमच्या घरातच ठेवून ठेवलेले आहे, त्याच्यानंतर जर 10 वर्षानंतर तुम्ही ते 1 लाख जर बाहेर काढले, तर त्याच्यामध्ये काय भेटणार आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच भेटू शकत नाही, कारण की ऑलरेडी प्राइसेस आर इन्क्रीजेस, राईट. इज अ सिम्पल रिअल लाईफ एक्झाम्पल, राईट. हे समजलं? इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. सो नेक्स्ट आपण पाहू की इन्फ्लेशन वर्सेस सेव्हिंग अकाउंट. तर सेव्हिंग अकाउंट आणि इन्फ्लेशन
याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, जे सेव्हिंग अकाउंट असतात ते डेफिनेटली इन्फ्लेशनला बीट करू शकतात की नाही, ते आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. तो नेक्स्ट आहे सपोज, येस, सपोज इन्फ्लेशन जे आहे ते 6% आपण पकडू, जसं मी स्टार्टिंगलाच तुम्हाला एक्झाम्पल दिलं. आणि सेव्हिंग अकाउंट इंटरेस्ट जो भेटतोय तुम्हाला तो 3%नी भेटतोय. राईट. तुम्ही बँकेमध्ये जे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकलेले आहेत त्याच्यावर इंटरेस्ट किती भेटतोय तुम्हाला? 3%. आणि इन्फ्लेशन रेट किती वाढते दर वर्षाला? 6%नी. सो युअर युअर मनी इज ऍक्च्युअली लुझिंग पर्चेसिंग पॉवर एव्हरी इयर. म्हणजे तुमचा पैसा काय होतोय, तो पर्चेसिंग पॉवर डिक्रीज होते त्याची. म्हणजे तुमचा पैसा, तेवढी पर्चेसिंग पॉवर आहे का त्याच्यात? नाहीये, कारण की तुम्हाला किती भेटतायत? 3% भेटतायत आणि इन्फ्लेशन रेट किती आहे? 6% आहे. म्हणजे अराउंड हाफ. म्हणजे तुम्ही 50%च आहे तुमचे सेव्हिंग अकाउंट तुम्हाला किती देते? फक्त त्याच्यावर 3% देते. राईट. एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमच्याकडे 1 लाख बँकेमध्ये आहे. आफ्टर 1 इयर बँक गिव्ह 3,000 इंटरेस्ट. म्हणजे तुम्हाला एका वर्षानंतर किती इंटरेस्ट भेटेल त्याच्यावर? बँकचे 3,000 रुपये. म्हणजे तुमची व्हॅल्यू काय होईल? 1,03,000. बट प्राइजेस रायझेस बाय 6%. तुम्हाला लागणार किती होते? 1,06,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. पण तुम्हाला भेटता किती? 1,03,000. देन रिअल पर्चेसिंग पॉवर डिक्रीजेस. म्हणजे तुमची पर्चेसिंग पॉवर तिथे काय झाली? डिक्रीज झाली. नाउ अंडरस्टँड सिंपल कन्सेप्ट, राईट? इन्फ्लेशन वर्सेस सेव्हिंग अकाउंट. ओके. सो नेक्स्ट